ठाकरे शरण काँग्रेस, बुधवारी गुरगुरणारी काँग्रेस, गुरुवारी झाली चिडीचूप। काँग्रेसचा अंबादास दानवेंना पाठिंबा। उमेदवारी अर्ज भरताच दानवेंची भाषा बदलली। एकनाथ शिंदेंना दानवे म्हणाले शिंदे साहेब। राष्ट्रवादीचा डोळा अल्पसंख्य मतपेढीवर, शिवव्याख्यात याला टाळून जिसान सिद्दीकी बनले उमेदवार। शिवव्याख्याता अमोल मिटकरींचा पत्ता कुणी कापला? नेतृत्वानं संधी नाकारल्यानं मिटकरी दुखावले। एका रात्रीत बच्चू कडू झाले गोड, कडू गेले शिवसेनेत, मिळवली आमदारकी। एकनाथ शिंदेंकडून परिषदेवर महिलांना 50% प्रतिनिधित्व, 2 पैकी एका जागेवर डॉक्टर नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी। संधी हुकल्यानं शिवसेनेतही नाराजी, शीतल म्हात्रे यांची नाराजी बघून ठाकरे गटाची टीका। आठव्या गुन्ह्यात खरातला 12 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी, एका पाठोपाठ एक न्यायालयीन कोठडी मिळवण्यात खरात पटाई। टीसीएस कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी डिजिटल पुरावे शोधले, एसआयटी कडून 4 जिहाद्यांचे मोबाईल आणि लॅपटॉप जप्त। शाहिदच्या जिहादवर किरीट सोमय्यांचं लक्ष, सोमय्या पोहोचले पुलाची शिरोली इथं। संघावर विषप्रयोग करायचा दावा, निघाला फुसका। संघस्थानावर रेडिओ ऍक्टिव्ह पावडर टाकल्याची झाली चौकशी। आधी वादावादी, नंतर चुपचाप मंजुरी। महापौर बंगल्याच्या नूतनीकरणासाठी 4.25 कोटी रुपये मंजूर। नाशिकच्या महापौरांचा 17 ठेकेदारांवर कारवाईचा बडगा, खोदकामाच्या दरम्यान नियमबाह्य काम केल्याचा विषय। हिंदू स्मशानभूमी सगळ्या जातींसाठी खुली असावी, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आदेश। सोलापुरात कौटुंबिक वादातून सिनेस्टाईल हाणामारी, कौटुंबिक हाणामारीत 6 जखमी। धुळ्याच्या पोलिसांची गोव्यात धडक, अल्पवयीन मुलीच्या 3 अत्याचाऱ्यांना केली गोव्यातून अटक। पाणीपुरवठा मंत्र्याच्या गावातच पाण्याची बोंब, योजना मंजूर तरीही जळगावातलं पाणी आटलेलं। दुष्काळी पट्ट्यात पाणी टंचाईचं संकट भीषण, साताऱ्यातली 35 गावं, 186 वाड्या पाण्याविना। मध्य प्रदेशातल्या धार इथं भीषण अपघात, अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू। अल कायदाचा तालिबानला पाठिंबा, तालिबानच्या अफगाणिस्तानातल्या सरकारच्या पाठीशी उभं राहणार, केली घोषणा।